नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रभाग क्रमांक 3 मधील माझ्या जी विरोधी उभा राहिलेला उमेदवार आहे शकील सय्यद, तो माझ्या घरापासून जो रोड जातो समोरून त्या रोडवरच तो फिरत होता आणि माझा पुतण्याने दोघं तिघं जण माझ्या घराकडून बाहेर येत होते। तिथून तो चौकातच थांबलेला होता आणि त्याच्या हातात एक पुस्तिका होती, काय तर पोस्टमार्टम असं लिहिलेली पुस्तिका होती आणि त्याच्यावर काय केलेलं आहे की जुना फोटो काढून माझा त्याच्यावर छापलेला आहे आणि त्याच्यावर जुन्या बातम्या ज्या होत्या, जी कोविडमध्ये जी खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला होता त्या गुन्ह्यातील पोस्टर होते ते त्याच्यावर छापलेले होते। तर माझे कार्यकर्ते काय म्हटले, हा गुन्हा संपलेला आहे, हा गुन्ह्यातनं निर्दोष मुक्तता झालेली आहे, कोर्टाने तो गुन्हा काढून टाकलेला आहे, तर ही छापलेला आहे ती काही वाटू नका, विनाकारण बदनामी होते, महिलांच्यात गैरसमज होतो, तुमचा प्रचार करा, तुम्ही दुसरे पॉम्पलेट वाटा, तुमचे कामं केलेले वाटा, पण ही काही वाटू नका। असं झाल्यामुळे तिथं ती माणसं बरीचशी गोळा झाली आणि तिथं कुणी फोन केला, तिथं मी जायच्या अगोदरच आनंदराव पवार, चिमण डांगे, केदार पाटील व एक 50-60 कार्यकर्ते गोळा झालेले होते। तिथून मला फोन आला की नाना असं असं झालंय आणि ही सगळी मंडळाला दंगा करायला लागल्यात, शिवीगाळी करायला लागल्या, पुतण्याच्या अंगावर गेली ती माझ्या, ती दिलीप मोरे म्हणून एक कार्यकर्ता आहे त्याला शिवीगाळी केली, तो अल्पसंख्याक आहे, मागासवर्गीय आहे, त्याला जातीवाचक शिव्या दिल्या, म्हणजे तो चांगला परिचय आहे त्यांचा। मी तिथे गेलो तर ऑलरेडी तिथं पोलीस गाडी होती, कॉन्स्टेबल होते, आनंदराव पवार, केदार पाटील, चिमण डांगे तिथं होते ऑलरेडी। त्यांना मी विचारलं काय झालंय, तर ती मला माझ्या कार्यकर्त्यांनी ती पुस्तिका दाखवली। मग पुस्तिका दाखवल्यानंतर मी त्यांना विचारलं ही काय प्रकार आहे, कशासाठी? मी म्हटलं तुम्ही चुकीची बातमी देऊन ही चुकीचा गैरसमज करू नका आणि माझी काय बदनामी करू नका, तुम्हाला प्रचार करायला कोणी अडवलेलं नाही। बरं ते 6 दिवस झालं प्रचार करतात, त्यावेळी त्यांना कोणी अडवलं नाही, पूर्ण वार्डात फेरी झाल्या, वार्डात 2 सभा झाल्या त्यांच्या, त्यावेळी का कोणी अडवलं नाही? आत्ताच अडवायची गरज काय पडली? आणि असा माझ्या समोर उमेदवार आहे की कोणतेही विजन नाही, ॲक्च्युली विरोधकांच्या पुढं इस्लामपुरात काय घेऊन जायचं असं कोणतंही काम नाही। आणि जो या उमेदवाराच्या पाठीमुळे जो बाध्यर आहे की त्या इस्लामपूरचा अपवादानं झालेला नगराध्यक्ष स्वतःला फार इष्ट समजतो, म्हणजे मी काहीतरी वेगळा आहे, आयुष्यात त्यानं कुठलं चांगलं काम केलेलं नाही, कुठलाही कार्यकर्ता उभा केलेला नाही, पैसे द्यायचे, माणसं उभा करायची, एखाद्याची इमेज खराब करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, असा हा नगराध्यक्ष आहे। त्याच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत आणि त्याच्यानंतर 4 वर्ष प्रशासक, एक काम त्यानं सांगावं की या इस्लामपूर शहरासाठी काय केलंय। खरं तर ही निवडणूक काय व्यक्तिगत कोणाची नव्हे, खंडराव जाधवचे काय चाललंय, निशिकांत पाटलाचं काय चाललंय किंवा शकील सय्यदचं काय चाललंय याच्यासाठी नाही, ही निवडणूक उरण ईश्वरपूर या शहराच्या विकासाची आहे। आम्ही जी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2001 पासून 2016 पर्यंत जो विकास केला, मग या इस्लामपूर शहरात नवीन नवीन शॉपिंग सेंटर बांधले, नाट्यगृह बांधले, खुले नाट्यगृह आहे, बगीचे उभा केले, नवीन नवीन रोजगार उभा राहण्यासाठी आपण नवीन कॉम्प्लेक्स बांधले, त्याचा निलावा सुद्धा यांना घेता आलेला आहे। सगळ्या गार्डन आज बंद पाडल्या यांच्या कारकिर्दीत। यांनी काय उद्योगधंदा केला, तर जयंत पाटलांनी पाणी पुरवठा स्कीम चालू केली होती, ती बंद पाडली, 24/7 योजना होती ती बंद केली, अंडरग्राउंड योजना होती ती पण विस्कळीत केली, त्याचा फंड साहेबांनी जो दिलेला होता 27 कोटी ते व्याजासकट 43 कोटी झाली, तो फंड ह्यांनी मातीत घालवला आणि ह्यांच्या पोळ्या भाजून घेतल्या। तुम्हाला डिवचण्याचा प्रकार आहे का यात? नाही, मला काय आहे, आता या इस्लामपूर शहरात काय पुढे घेऊन जायचं त्यांच्याकडे कोणतंही विजन नाही, म्हणून काय करायचं की चांगल्या एखाद्या माणसाची इमेज डॅमेज करायची आणि अल्पसंख्याक पुढे करायचा, हा मूळ अजेंडा भाजपचा आहे। अल्पसंख्याक म्हणजे काय, मुस्लिम समाज, हिंदू मुस्लिम करायचं आणि आपल्याकडे काहीतरी मतं वळत्यात का हिंदूंची हीच बघायचा उद्योग आहे। आणि हिंदू आणि मुस्लिम या इस्लामपूर शहरात कधी झालेलं नाही, कधी होणार नाही, कारण या इस्लामपुरात अशी परंपरा आहे, या 4ही बाजूला या इस्लामपुरात पीर आहेत, शंभू आप्पा बुवापणाही इस्लामपुराची पांढरी आहे, त्यामुळे इथं कधी हिंदू मुस्लिम होत नाही। परंतु ही काही मंडळी पैशाला आमिषाला बळी पडतात आणि असल्यांच्या आमिषाला बळी पडल्यामुळे हा असा अपवाद आणि अशी घटना घडते। हाक तुमची साथ आमची, यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।